नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची सत्य घटना आहे राजस्थान राज्यातील. राजस्थानमधील प्रतापगड जिल्ह्यामध्ये धोलापानी नावाचे एक गाव आहे आणि याच गावात राहणारा आत्माराम आपल्या घरापासून 2 किलोमीटर अंतरावरती एका फॅक्टरीमध्ये मेहनत मजुरीचे कामे करत होता. आत्माराम मेहनत मजुरी करून चांगल्या पद्धतीने पैसा देखील कमवत होता. मात्र आत्माराममध्ये सर्वात मोठी कमी होती. त्याला रोज संध्याकाळी दारू प्यावी लागत होती आणि त्यामुळे जो काही पैसा कमवत होता तो पैसा कधीच टिकून राहत नव्हता आणि त्या कारणामुळे त्याला रोज मेहनत करण्यासाठी जावे लागत होते. आत्मारामच्या कुटुंबामध्ये त्यांच्या 3 मुली होत्या. मोठ्या मुलीचे नाव दीपा, लहान मुलीचे नाव मंजू होते आणि गीता. दीपाने 12वीचे पेपर दिलेले होते आणि तेथून पुढे तिने शिक्षण सोडून दिले होते. दीपाने आता 12वीचे शिक्षण सोडून घरीच राहण्याचा निर्णय घेतला होता, कारण घरी गरिबी होती आणि पुढे आणखी शिक्षण. तिचा बाप तिचे शिक्षण पूर्ण करू शकत नव्हता. मात्र दीपाच्या ज्या 2 लहान बहिणी होत्या त्या दोघीही शाळेमध्ये जात होत्या. आता दीपा विचार करते की तिला देखील तिच्या वडिलांची मदत केली पाहिजे, वडिलांप्रमाणे मेहनत मजुरी केली पाहिजे. आणि ही दीपा जेव्हा आपल्या वडिलांना आत्मारामला बोलते की मी देखील तुमच्यासोबत काम करेल, तर आत्माराम देखील खुश होतो आणि बोलतो की ठीक आहे, या दोघी शाळेत जातात, आपण दोघांनी मजुरी केली तर पैसा चांगला भेटेल आणि आपलं घर खर्च चांगला चालेल. आणि त्यानंतर आत्माराम आपली मुलगी दीपाला घेऊन त्या फॅक्टरीमध्ये जातो, मालकासोबत बोलतो आणि मालक देखील दीपाला कामावरती ठेवून घेतात. आता आत्माराम आणि दीपा दोघेही कामावरती जाऊन मेहनत करत असायचे आणि आत्मारामच्या 2 लहान मुली होत्या, ह्या शाळेमध्ये शिक्षण घेत असायच्या. मात्र मी सुरुवातीला सांगितले आहे की आत्मारामला दारू पिण्याचे व्यसन होते आणि पुढे चालून हे व्यसन आणखी वाढत गेलं. हा फॅक्टरीवरती देखील व्यसन करून जात असायचा. तर फॅक्टरी मालकाच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा फॅक्टरी मालकाने याचं चालचलन आणि चरित्र बघून आत्मारामला कामावरून काढून टाकलं. आणि दीपा ही आत्मारामचीच मुलगी आहे म्हणून दीपाला देखील नोकरीवरून काढून टाकले. आता या दोघांकडे कसलंही काम नव्हतं. आता दोघेही घरीच बसून राहत होते. घर खर्चासाठी प्रॉब्लेम येत होता. आत्मारामच्या व्यसनामुळे घरामध्ये पैसा देखील नव्हता. आता दीपा बोलते की पुढे काय करायचं. आत्माराम बोलतो की घाबरू नको, चिंता करू नको, मी काहीतरी बघतो. आणि त्यानंतर हा आत्माराम दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या गावातच राहणारा एक मोठा जमीनदार असतो, ज्याचं नाव असतं किशनलाल. आत्माराम किशनलालकडे जातो. किशनलाल आपल्या घरामध्ये बसून हुक्का पाणी पित असतो, नशा करत असतो. आत्माराम जसा जातो त्यांना बोलतो की मालक, मला काही काम मिळेल का, माझी नोकरी गेली आहे. तर तो किशनलाल जमीनदार असतो, याला नशा झालेली असते आणि हा आत्मारामकडे बघून हसून बोलतो, बरं झालं की तू योग्य वेळेवरती आला, तुला काम नक्की मिळेल, कारण कालच माझा नोकर हे काम सोडून गेला आहे. माझ्या शेतामध्ये तू काम करू शकतो. आणि त्यानंतर किशनलाल हा आत्मारामला आपला नोकर बनवून घेतो. त्याला लगेच दारूची बॉटल आणण्यासाठी सांगतो. आत्माराम पायीनेच त्या ठिकाणावरून 1 किलोमीटर अंतरावरती जाऊन किशनलालसाठी एक दारूची बाटली घेऊन येतो आणि तेथून पुढे आत्माराम किशनलालच्या जमिनीमध्ये काम करू लागतो, शेतामध्ये काम करू लागतो. त्या बदल्यात किशनलालला महिन्याचे 10,000 रुपये देऊ लागला होता. असे 2 महिने गेल्यानंतर एक तारीख येते. 10 फेब्रुवारी 2026चा दिवस होता. सकाळचे 8 वाजलेले असतात. आत्मारामच्या ज्या 2 मुली होत्या, मंजू आणि गीता, दोघीही शाळेत जाण्याच्या तयारीत होत्या. मंजू आणि गीता दोघीही स्कूलमध्ये जात असताना त्यानंतर हा आत्माराम आपल्या मोठ्या मुलीला दीपाला बोलतो की दीपा, आज तुला देखील माझ्यासोबत शेतात यावे लागेल, कारण शेतामध्ये खूप काम आहे. दोघी मिळून ते काम करू आणि लवकर काम आटोपल्यानंतर आपण घरी येऊ. दीपा बोलते ठीक आहे, काही हरकत नाही. आणि त्यानंतर आत्माराम जवळपास 9 वाजेच्या दरम्यान आपल्या मोठ्या मुलीला दीपाला घेऊन त्या जमीनदार किशनलालच्या शेतामध्ये घेऊन जातो आणि त्या ठिकाणी काम करू लागतो. आता जवळपास 1 वाजेचा टाईम असतो. तर हा किशनलाल जमीनदार आपल्या शेतावरती येतो. तो बघतो की आज त्याच्या शेतामध्ये फक्त आत्माराम नाही, तर आत्मारामने त्याच्या मुलीला देखील कामावरती आणलेला आहे. किशनलाल हा देखील एक व्यसनी व्यक्ती असतो आणि त्या दीपालीला जेव्हा हा किशनलाल बघतो त्याची नियत त्या दीपालीवरती खराब होते. आता किशनलालने मनात ठरवून ठेवलेलं असतं की या मुलीला काही झालं तरी मिळवायचं. किशनलाल आत्मारामला आपल्याकडे बोलावून घेतो. आत्माराम धावत पडत मालक करत येतो आणि त्यानंतर किशनलाल बोलतो की मला दारूची तलब झाली आहे, तू माझ्यासाठी एक काम करू शकतो का.
आत्माराम बोलतो की मालक, मी तुमचा नौकर आहे. मी बिनधास्त तुमच्यासाठी गावात जाऊन दारूची बॉटल घेऊन येतो. आणि त्यानंतर हा आत्माराम पायीने शेतामधून निघतो आणि गावाकडे जाऊ लागतो. गाव अंदाजे त्या शेतापासून 1 किलोमीटर अंतरावरती असते. आता जसा हा आत्माराम तेथून निघून जातो, आत्मारामची जी मुलगी असते दीपा, ती एकटीच शेतामध्ये काम करत असते. किशनलाल जास्त वेळ घालवत नाही. शेतामध्येच त्याचा एक फार्म हाऊस बनलेला असतो. त्या फार्म हाऊसमध्ये जातो आणि तेथून एक कोयता घेतो आणि सरळ त्या दीपाकडे जातो आणि दीपाच्या गळ्याला लावतो. दीपाला बोलतो की जर आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला तर हा कोयता तुझ्या मानेवर मारेल आणि तुला मारून टाकेल. दीपा आता खूप घाबरते आणि शांत बसते. त्यानंतर हा किशनलाल तिला बोलतो की तुला माझ्या फार्म हाऊसमध्ये यावं लागेल. दीपा घाबरत रडत त्याच्यासोबत त्या फार्म हाऊसमध्ये जाते आणि आतमध्ये गेल्यानंतर हा किशनलाल तिचा दुपट्टा ओढून घेतो आणि तिच्या दुपट्ट्याने तिचे हातपाय बांधून टाकतो आणि त्यानंतर तिच्यासोबत वाईट काम करण्यास सुरुवात करतो. आता त्याची जोपर्यंत मर्जी असते तोपर्यंत तिच्यासोबत वाईट काम करत असतो. दीपा ओरडू शकत नव्हती कारण तिला भीती होती. किशनलालच्या हातामध्ये कोयता होता. ती फक्त रडत होती आणि नाही नाही म्हणत होती. मात्र नशेमध्ये असलेल्या किशनलालला तिची दया आली नाही आणि जेव्हा किशनलालचं मन भरलं तेव्हा त्याने तिला सोडलं आणि तिला बोलला की आता तू तुझ्या कामाला लाग आणि याबद्दल जर तू कोणाला काही सांगितलं तर मात्र मी तुझ्या संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकेल. माझी पावर कमी नाही. आणि ही धमकी ऐकून दीपा पूर्णपणे त्या ठिकाणी घाबरते, काही बोलत नाही आणि तशीच ते दुःखामध्ये त्या शेतामध्ये काम करू लागते. त्यानंतर 20 ते 25 मिनिटांनंतर तिचे वडील आत्माराम जो असतो हा किशनलालसाठी दारू घेऊन येतो आणि किशनलाल तेथेच बसून दारू पिऊ लागतो आणि आत्मारामला देखील तो थोडी दारू पाजतो. आता संध्याकाळ झाल्यानंतर दीपा आणि आत्माराम दोघेही आपल्या घरी निघून येतात. मात्र दीपा तिच्यासोबत घडलेला प्रकार आपल्या वडिलांना काही सांगत नाही कारण तिला भीती होती. किशनलाल जमीनदार तिच्या बहिणींना आणि तिच्या वडिलांना संपवून टाकेल. तर आता असेच दिवस जात होते. दीपाने आपलं दुःख कोणालाही सांगितलं नव्हतं. 17 फेब्रुवारी 2026चा दिवस होता. सकाळचे 8 वाजलेले होते. आत्मारामचा संपूर्ण कुटुंब घरामध्ये निवांत बसलेलं असतं आणि त्याच दरम्यान आत्मारामच्या घरी जमीनदार किशनलाल येतो आणि आत्मारामच्या घरी जसा तो जातो तर बघतो आत्मारामच्या आणखी 2 मुली होत्या. त्या देखील सुंदर होत्या आणि जवानीमध्ये येत होत्या. किशनलाल विचार करू लागतो की या दोघी देखील खूप सुंदर आहे आणि या दोघी देखील मला मिळाल्या पाहिजे. अशा प्रकारे किशनलालची नजर आत्मारामच्या आता 3ही मुलीवरती पडली होती. आता किशनलाल आत्मारामसोबत काही कामाच्या गप्पा गोष्टी करतो आणि त्यानंतर बोलतो की शेतामध्ये खूप जास्त काम आहे. तू तुझ्या या सर्व मुलींना शेतामध्ये घेऊन येऊ शकतो. तर आत्माराम बोलतो की नाही, मी सर्व मुलींना शेतात आणू शकत नाही कारण माझ्या 2 लहान मुली शेतामध्ये काम करणार नाही. त्या अजून शाळेत जात आहे, शिकत आहे. मी माझ्या मोठ्या मुलीला दीपाले तेथे घेऊन येऊ शकतो. आणि त्यानंतर हा किशनलाल जमीनदार खुश होतो. त्याला वाटते की दीपासोबत पुन्हा आपल्याला काहीतरी करता येईल आणि खुश होऊन तो तेथून निघून जातो. आता जवळपास 9 वाजेच्या सुमारास हा आत्माराम हा आपल्या मोठ्या मुलीला दीपाला बोलतो की तुला आज देखील माझ्यासोबत शेतात यायचं आहे. मात्र ही दीपा आपल्या वडिलांना स्पष्ट नकार देते आणि त्यांना बोलते की माझी तब्येत ठीक नाही. तर आत्माराम मंजूला बोलतो की तू माझ्यासोबत चल आणि त्यानंतर ही दीपा आपल्या वडिलांना बोलते की नाही, ती शेतात येणार नाही, तुम्ही एकटेच जा. तर आत्माराम बोलतो की तू देखील मेहनत मजुरी करायचं शिकायला पाहिजे कारण ती देखील आता मोठी होत आहे, तिने देखील काम केलं पाहिजे. दीपा नकार देत असते. मात्र आत्माराम काही ऐकत नाही आणि आपल्या 2 नंबरच्या मुलीला मंजूला घेऊन शेतामध्ये जातो. शेतामध्ये जाऊन काम सुरू होते आणि आता जसे सकाळचे जवळपास 12 वाजतात जमीनदार किशनलाल त्या शेतामध्ये येतो आणि शेतात आल्यानंतर तो बघतो की आज आत्मारामने दुसऱ्या मुलीला आणला आहे. दुसरी मुलगी देखील जवान होत आहे आणि दिसायला सुंदर आहे, आकर्षक आहे. किशनलाल आपल्या एका मित्राला कॉल करतो ज्याचं नाव असतं राम भगत. राम भगत हा देखील एक खूप मोठा जमीनदार असतो आणि किशनलालचा चांगला मित्र असतो. राम भगतला कॉल करतो आणि त्याला दारूच्या ठेक्यावरून एक बॉटल घेऊन येण्यास सांगतो. राम भगत एक दारूची मोठी बॉटल घेऊन येतो आणि त्या शेतामध्ये येऊन बसतो. दोघे बसून त्या ठिकाणी दारू पिऊ लागतात. त्यानंतर जो किशनलाल असतो हा राम भगतला बोलतो की हे बघ, ही जी आत्मारामची मुलगी आहे दिसायला सुंदर आहे
आणि हिच्यासोबत आज आपल्याला त्या गोष्टी करायच्या आहे. राम भगत हा सुरुवातीला मनाई करतो, नाही म्हणतो. त्याला बोलतो की ही आपल्या नोकराची मुलगी आहे आणि हिच्यासोबत असं करणं योग्य नाही. मात्र जो किशनलाल असतो हा आपल्या मित्राला जशी दारू पाजतो तसं त्याच्या मित्राचं देखील मन बदलतं आणि तो बोलतो की ठीक आहे, आपण ह्या गोष्टी करू. मात्र करणार कसं? तिच्यासोबत तर तिचे वडील देखील आहे. त्यानंतर किशनलाल जमीनदार बोलतो की त्याचा देखील माझ्याकडे पर्याय आहे. किशनलाल आत्मारामला बोलावून घेतो. आत्माराम येतो. सर्वात मोठी कमी हीच होती की तो देखील नशेचा भुकेला होता. त्याला देखील दारूची लत होती. आणि त्यानंतर जसा आत्माराम येतो, किशनलाल त्याच्यासाठी पॅक बनवतो आणि तिघे बसून त्या ठिकाणी दारू पिऊ लागतात. किशनलाल जो असतो हा चतुर असतो. तो मुद्दामहून आत्मारामसाठी जास्त पॅक बनवतो, त्याला जास्त दारू पाजतो आणि फुल नशेमध्ये जेव्हा आत्माराम जातो त्या ठिकाणी लुडकतो. त्याला सुचतही नाही आपण कोणत्या ठिकाणी आहे, काय करत आहे, कोणत्या ठिकाणी पडलो आहे. आता आत्माराम पूर्णपणे नशेमध्ये धूत झालेला असतो. त्या ठिकाणी पडतो आणि त्याला गाढ झोप लागून जाते. त्यानंतर किशनलाल आणि जमीनदार याला कळून चुकते की आत्माराम हा आता किमान 3 ते 4 तास उठत नाही, तो हलणार देखील नाही. आणि नंतर तो राम भगतकडे इशारा करतो. राम भगतलाल आणि किशनलाल जमीनदार दोघे फार्म हाऊसमध्ये जातात. त्यानंतर किशनलाल हा कोयता उचलतो आणि कोयता घेऊन त्या काम करणाऱ्या मंजूकडे जातो. मंजूच्या गळ्याला कोयता लावण्यात येतो आणि दोघे तिला धमकावू लागतात. तिला बोलतात की तू शांत बसायचं, अजिबात आरडाओरडा करायचं नाही. आरडाओरडा केला तर तुझ्या वडिलांना आम्ही संपवून टाकू. आता मंजू घाबरते, थरथर कापते, काही बोलू शकत नाही, ओरडूही शकत नाही. आता ते तिला फार्म हाऊसमध्ये घेऊन जातात आणि त्यानंतर दोघे तिच्यासोबत क्रूर कृत्य करू लागतात. मंजू फक्त रडत होती. माझ्यासोबत असं करू नका अशी म्हणत होती. त्यांचे हातपाय जोडत होती. मात्र हे नराधम ऐकणारे नव्हते. ते त्यांच्या मनमर्जीने तिच्यासोबत वाईट काम करत होते. तोपर्यंत करत होते जोपर्यंत त्यांची इच्छा पूर्ण होत नाही. त्यानंतर त्यांची इच्छा पूर्ण होते तेव्हा तिला ते धमकावतात, सांगतात की जर तू कोणाला सांगितलं तर तुझ्या वडिलाला आणि दोन्ही बहिणींना आम्ही संपवून टाकू. एवढी मोठी धमकी दिल्यानंतर जी मंजू असते त्या ठिकाणी फक्त रडत असते, काही बोलत नाही. त्यानंतर किशनलाल आणि राम भगत दोघेही त्या ठिकाणावरून निघून जातात. आता संध्याकाळचे 6 वाजलेले होते आणि 6 वाजता आत्माराम थोडा शुद्धीवर येतो आणि त्यानंतर तो आपल्या मुलीला घेऊन घरी जातो. घरी गेल्यानंतर मंजू आपल्या मोठी बहीण दीपाला जेव्हा भेटते तेव्हा तिला तिच्याकडे बघून राहावत नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात आणि ती रडत रडत आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगू लागते. दीपाला हे ऐकून फार वाईट वाटते, कारण दीपासोबत देखील हीच गोष्ट घडलेली होती. आता दीपाला हे सहन होत नाही आणि आता दीपा आपल्या वडिलांना चांगलं शुद्धीवर येण्याची वाट पाहू लागते. जसे रात्रीचे 8 वाजतात आत्माराम चांगल्या प्रकारे शुद्धीवर येतो, तशी ही दीपा आणि मंजू दोघी मिळून आत्मारामला सर्व कहाणी सांगू लागतात की यांच्यासोबत शेतामध्ये काय काय घडलं आहे आणि कसं कसं घडलं आहे. आता या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर आत्माराम हा आपल्या दोन्ही मुलांना शांत करतो. त्यांना बोलतो की याबद्दल कोणालाही काही सांगू नका. मी उद्या सकाळी जमीनदार किशनलालकडे जाणार आहे आणि त्याच्यासोबत बोलणार आहे आणि त्यानंतर जर त्याने ऐकलं नाही तर मी पोलीस स्टेशनला देखील जाणार आहे. आता आपल्या वडिलांची गोष्ट ऐकून तीनही मुली त्या ठिकाणी शांत होतात. त्यांना निर्धास्त येतो आणि त्यांना वाटतं की आपल्याला आता नक्कीच न्याय मिळणार आहे. आता ती रात्र कशी तरी जाते. सकाळ झाल्यानंतर आत्माराम उठतो. आंघोळ करून 8 वाजताच जमीनदार किशनलाल यांच्याकडे जातो. किशनलालकडे जसा जातो तसा किशनलालला आवाज देऊन घराबाहेर बोलावतो आणि त्याला बोलतो की तू माझ्या मुलीसोबत फार वाईट काम केलं आहे आणि याबद्दल मी तुला सोडणार नाही. मी पोलीस स्टेशनला जाणार आहे. आत्मारामच्या तोंडून हे जेव्हा किशनलाल ऐकतो तेव्हा किशनलाल खूप घाबरतो आणि त्याला बोलतो की शांत हो. पण आत्माराम शांत होण्यासाठी तयार नसतो. तो त्याला बोलत असतो की मी पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे. जमीनदार किशनलाल त्याला कसं तरी शांत करतो. त्याच्या हाताला धरून घरात घेऊन जातो आणि घरात गेल्यानंतर बोलतो की जे काही घडलं आहे नशेमध्ये घडलं. जर मी नशेत नसतो तर हे सगळं झालंच नसतं. नशा कशी चीज आहे हे तुला देखील माहीत आहे. तू देखील नशा करत असतो. आत्माराम थोडा शांत होतो आणि त्यानंतर हा जमीनदार किशनलाल त्याला आतमध्ये घेऊन जातो आणि तिजोरी उघडतो. तिजोरीमधून 5 लाख रुपये काढून देतो आणि बोलतो की हे बघ, हे 5 लाख रुपये घे.
या पैशात तुझ्या मुलीची इज्जत तर परत येणार नाही, मात्र माझ्याशिवाय, रामभगतशिवाय आणि तुझ्या मुलीशिवाय कोणाला काही माहीत नाही. तू हे 5 लाख रुपये घे. तुझे जीवन अतिशय चांगले होऊ शकते. तुला हे पैसे खूप कामी येतील. पोलीस स्टेशनला जाऊन काही होणार नाही. आणि एवढं सर्व समजून सांगितल्यानंतर जो आत्माराम असतो, एवढे पैसे बघून त्याची लालसा जागी होते. त्याला लालच सुटते. त्याला मुलीच्या इज्जतीची पर्वा राहत नाही आणि ते 5 लाख रुपये घेऊन तो सरळ दारूच्या अड्ड्यावरती जाऊन बसतो. तेथे भरपूर सारी दारू पितो आणि काही पार्सल देखील घेतो आणि त्यानंतर आपल्या घरी जातो. जवळपास संध्याकाळ झालेली असते. आत्माराम फुल नशेमध्ये घरी आलेला असतो. त्याच्या 3ही मुली वाट बघत असतात आणि जसा आत्माराम घरी येतो त्याची अवस्था बघून मुलींना फार वाईट वाटतं आणि आपले वडील खूप जास्त दारू पिलेले आहेत. मात्र मुली त्याला विचारतात की तुम्ही किशनलाल आणि रामभगत जमीनदारचं काय केलं? तर आत्माराम नशेमध्ये असल्याकारणाने आपल्या मुलींना शिवा देऊ लागतो. त्यांना धमकवू लागतो की याबद्दल तुम्ही कोणाला काही सांगू नका. चूक फक्त त्या दोघांचीच नाही तर तुमची देखील तितकीच चूक आहे. ते नशेमध्ये होते, मात्र तुम्ही देखील नालायक मुली निघाल्यात. तुम्ही देखील त्यांना साथ दिली आणि ते जमीनदार चांगले व्यक्ती आहे. त्यांनी मला 5 लाख रुपये दिलेले आहे. आपल्या पुढील आयुष्यासाठी ते आपल्याला कामी येतील. त्यामुळे तुम्ही याबद्दल कोणालाही काही सांगू नका. आता ही गीता आपल्या वडिलावर प्रचंड भडकते. त्यांना रागावू लागते. ती आत्मारामला म्हणते की तू बाप आहेस की हैवान आहेस? पैसे बघितले आणि विसरून गेले सगळं. तुम्हाला मुलींच्या इज्जतीची काही पर्वा राहिली नाही. मुलीचं हे असं बोलणं ऐकून आत्माराम मुलीवर ओरडतो. त्याला भयंकर राग येतो. तो आपली मुलगी दीपालीवरती हात उचलतो. दीपालीवरती हात उचलल्यानंतर जी मंजू असते ही आपल्या वडिलांचा हात पकडते. आत्मारामला आणखी राग येतो आणि आत्माराम आपल्या 3ही मुलांची पिटाई करतो. 3ही मुली रडू लागतात. दुसऱ्या रूममध्ये जाऊन एकमेकींच्या गळ्यात गळे घालून रडत असतात, कारण त्यांच्यासोबत अन्याय झालेला होता आणि त्यांचे वडिलांनी त्यांच्यावर आणखी अन्याय केलेला होता. आता दीपा, मंजू आणि गीता या तिघीही विचार करतात की जे आपल्यासोबत घडलं याचं कारण फक्त आपले वडील आहे. आपले हे दारू पिणारे बेवडे वडील आहे, आत्माराम आहे. जर वडिलांनी दारूची नशा केली नसती तर आपल्यासोबत असं वाईट घडलं नसतं. झालं ते झालं, मात्र वडिलांना आपली काही पर्वा नाही. यांना पैसा पाहिजे आहे. वडील नसले तर बरं. आता 3ही मुली सुडाने पेटून उठतात आणि आपल्या बापाला संपवण्याचा निर्णय घेतात. मोठी मुलगी दीपा किचनमध्ये जाते. एक चाकू उचलते आणि मंजू बाहेरून पडलेली कुऱ्हाड उचलते आणि सर्वात छोटी मुलगी गीता ही एक दांडा उचलते आणि 3ही मुली दारू पीत बसलेल्या वडील आत्मारामकडे जातात. आत्मारामने दारूची बॉटल घरी आणलेली होती. तो थोडी थोडी दारू पीत बसला होता आणि तो पूर्णपणे नशेत गेलेला होता आणि या तिघी जातात. दीपा आत्मारामच्या गळ्यावरती वार करते. आत्मारामच्या गळ्यातून रक्ताची चिरकांडी उठते, मात्र दीपा थांबत नाही आणि त्याच चाकूने त्याच्या पोटात 2-3 वेळा वार करते. आता दुसरी मुलगी मंजू देखील त्याच्या अंगावर कुऱ्हाडीने वार करू लागते. त्याच्या छातीवरती वार करू लागते. तिघी मुली जेव्हा प्रथमतः त्याला मारत होत्या, आत्माराम भयंकर ओरडला होता आणि त्याचा ओरडण्याचा आवाज शेजाऱ्यांनी ऐकला होता. शेजारी धावतच त्या ठिकाणी आले आणि त्यांनी बघितलं 3 मुलींचा अवतार. हे अवतार बघून शेजारी काही बोलले नाही आणि एका व्यक्तीने जवळच्याच पोलीस ठाण्यात संपर्क केला. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि जसं पोलिसांनी बघितलं की या 3ही मुलींनी आत्मारामसोबत त्याच्या वडिलांची निगूनपणे हत्या केली आहे, तर 3ही मुलींना पोलीस ताब्यात घेतात आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टम करण्यात येतो. आणि जेव्हा दीपा मंजू आपली संपूर्ण कहाणी जेव्हा पोलिसांना सांगते, पोलीस त्यानंतर रामभगत जमीनदार आणि किशनलाल जमीनदार दोघांनाही अटक करतात आणि दीपा, मंजू, गीता या तिघी बहिणीवरती चार्जशीट तयार करतात. आता येणारं भविष्य ठरवेल की कोर्ट दीपा, मंजू आणि गीताला कोणती शिक्षा सुनावते. या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नाही किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर आपणास जागरूक करण्याचा आहे. या घटनेमध्ये जे काही घडले आहे ते अतिशय वाईट घडले. समाजात व्यसनाचे प्रमाणही खूप जास्त वाढत चालले आहे. या व्यसनामुळे आज ही भयंकर घटना घडली आहे. व्यसनामुळे चांगला संसार देखील उद्ध्वस्त होत आहे. आपल्याला पाहायला मिळत असेल, नशा करणे ही खूप वाईट गोष्ट आहे. आजच्या सत्य घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.